पुण्यातल्या हडपसर भागातील आदिवासी वसतिगृहात राहणारे विद्यार्थी आज रॅली काढणार आहेत। राहुल गांधींच्या पुण्यातील छात्रों की गुंज या कार्यक्रमात मंचावर उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांनीही या रॅलीत सहभागी झालेले आहेत। 11 नोव्हेंबर 2021च्या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता वाढ लागू करावी आणि संबंधित JR जैसे थे ठेवावा। 2006 साली मंजूर झालेल्या 500 मुलींच्या वसतिगृहासाठी तत्काळ इमारत उपलब्ध करून द्यावी। गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे। आमच्या अशा मागण्यात की सरकारने जो 5 ऑगस्ट 2026 रोजी जो JR काढला आहे तो रद्द करण्यात यावा आणि तो JR म्हणजे आमच्या शिक्षणाला अडथळा घालणारा JR आहे। त्याच्यामध्ये वयाच्या अट केली आहे। तसेच त्याच्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये वसतिगृह आहे त्या जिल्ह्यामधले 70% विद्यार्थी वसतिगृहात राहतील आणि बाकीचे 30% विद्यार्थी दुसऱ्या जिल्ह्यामधून येऊ शकतो। तर मग जे मुलं मोठे मोठे पदव्या घेतात त्यांनी करायचं काय? आमचे जसे कॉलेज SP फॉर्ग्युसन कॉलेज आहे तिथून आम्हाला यायला 2-2 तास लागतात। आम्हाला इव्हन की 3-3, 4-4 बसेस चेंज करावा लागतात। आम्हाला म्हणजे इथं क्लास करून जायला संध्याकाळला अक्षरशः 8-8, 9-9 आणि आमचं हॉस्टेल अशा ठिकाणी आहे की आमच्या हॉस्टेलच्या लगेच साईडला रेल्वे पटरी आहे, म्हणजे हॉस्टेलला लागूनच रेल्वे पटरी आहे। मुलं बोलायला जातात डायरेक्ट सॉरी म्हणून बोलले जातात। मुलं त्यांच्या कंप्लेंट तिथं सांगायला गेले की डायरेक्ट सॉरी म्हणून मी काही करू शकत नाही, हे CMच्या हातात आहे असं डायरेक्टली आम्हाला बोललं जाते सर। म्हणजे मंत्री आम्हाला भेटत पण नाही आमच्या मुलांना, लक्ष घालत नाही विद्यार्थ्यांकडे। या संपूर्ण ज्या 25 आमदार आहेत आदिवासी उईके आणि भाजप सरकार हे आदिवासी विरोधी सरकार आहे। यांचं आदिवासी मुलांकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही, यांच्यासोबत कोणत्याही पद्धतीचा समझोता या ठिकाणी हे सरकार करत नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।